लहानपणापासून ऐकत आलोय, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष हे जीवन जगतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्याची प्रचिती आणि अनुभव येतो. दादांनी सांगितलंच आहे. ह्या सगळ्यातून आम्हाला ही जी हे काही देवाची जी काही देणगी आहे, यातून आता आपण जे काही करत आलोय ते खरंच आमच्या बागेरबाबाची आणि आमच्या खानदानीची म्हणा, आमच्या पुण्याईची म्हणा, ही आमच्या आईच्या पुण्याईची, दादांच्या पुण्याईची, याचं एक छोटास हे जे कर्म आम्ही करतोय, या पाठीमागे फार खोलवर गेलं तर लक्षात येतं की ही आमची पुण्याई फार मोठी आहे आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करू शकतो. आज ज्याला म्हणतात ना की ज्याच्या गोठ्यात गाई त्याच्या घरात काही कमी नाही, अशा वेळेला जिथे आई तिथे तुम्हाला काहीच कमी नाही असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गायीची पूजा करूशी वाटते ना, आईची तर पूजा रोजच होते. या सगळ्यामध्ये आमच्या आईचं सगळ्यांना माहीतच आहे की घायपात कापता कापता संपूर्ण आयुष्य गेलं. जेव्हा मी आईच्या डोळ्यात अश्रू बघितले तेव्हा मला आठवतंय की जेव्हा आई ज्या वावरामध्ये खुरपायला जायची तेच वावर जेव्हा आपण विकत घेतलं तेव्हा आईच्या डोळ्यात फार अश्रू बघितले आणि ते फार समाधानकारक होते. कारण आई म्हणायची की आम्ही इथपर्यंत यायचो आणि ते सगळं घेऊन जायचो सुगीचे दिवस असताना, आणि त्यावेळेला आईला भरून आलं आणि आईनं सगळं सांगितलं की बाबा फार छान वाटते मला. पुढे आईला, कारण आईनं मुंबईतलं काम जेव्हा बघितलं तेव्हा आई गमतीनं म्हणायची, अरे तू एवढ्या सगळ्यांना खायला घालतोयस, तुला कोण खायला घालतंय? तेव्हा असं विठ्ठल येऊन कधीतरी आईचा आशीर्वाद देतो आणि आम्हालाही त्याच आशीर्वादानं हे सगळं सुचत राहतं. फार बोलूशी वाटते, परंतु कधी कधी असं होतं की काय बोलावं काय नाही अशा वेळेला. आणि ह्या सगळ्यामध्ये आईची जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्याचा आम्ही छोटा छोटा प्रयत्न करत आहोत. काही दादांनी त्या दिवशी सांगितलं की बाळू आपल्याला असं करायचंय, तर मी विकास हा जो विठ्ठलाचं रूप घेतलं होतं, हा विकास आमच्या संस्थेत माझ्या हाताखाली तयार झालेला कार्यकर्ता आहे. तर त्याच्यामुळे असे बरेचसे कार्यकर्ते आपण तयार केलेले. जेव्हा जेव्हा हळूहळू आपल्या इथे काम होईल तेव्हा अनेक गोष्टींची प्रचिती आपल्याला अनुभवायला मिळेल. या सगळ्यांमध्ये काल मला असं वाटलं होतं की एखादी कविता आईवर करावी, परंतु मला तेवढा टाईम नाही मिळाला. पण मी एक कडवं फक्त लिहिण्याचा प्रयत्न केला. आई तुझे नावच आहे तारा, आई तुझे नावच आहे तारा, त्यामुळेच तर झाला जाधवांचा पसारा, त्यामुळेच तर हा झाला सगळा जाधवांचा पसारा, तुझ्यासोबत आहे नेहमी मांगेरा. कारण आईची श्रद्धा इतकी मोठी आहे की आपल्या सर्वांना जर माहिती नसेल तर एक गोष्ट माहिती करून देतो. बारीक जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे की आमचे वडील जेव्हा मांगेरबाबाच्या मंदिरात 1.25 महिना तपश्चर्येला बसले होते, काही अन्न पाणी न घेता, तेव्हा आई 1.25 महिना तिथे जाऊन त्यांना 3 टाइम फक्त चहा देत होते. आई बरोबर ना? तर त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, जेव्हा आमची मूर्तीची स्थापना झाली तेव्हा एक छोटी मूर्ती होती आणि ती छोटी मूर्ती जेव्हा विसर्जित करायची होती तेव्हा ती कोणालाही हलत नव्हती. छोटीशी मूर्ती, मांगेरबाबाचं उदाहरण अनुभव आहे स्वतः. आणि ती हलत नसताना दादांनी फक्त त्याला हात लावला आणि ती मूर्ती हलली. हा आमचा प्रत्यक्ष अनुभव आहे, बरोबर ना? तर असे सगळे अनुभव आम्हाला आलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही ह्या सगळ्यामध्ये फार असं छोटा छोटा अनुभव घेत हे सगळे मोठी कार्य करू शकलो. तुझ्या सोबत आहे नेहमीच मांगेरा, हेच तर जगण्याची तुझी आहे धारा. आणि ह्याच धारणेला घेऊन आई आतापर्यंत कोणाचीही दबावाखाली, कोणाच्याही प्रेशर खाली न जगता स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या कष्टावरती आतापर्यंत तिने आपलं स्वत्व, ज्याला स्वत्व म्हणतात, त्या स्वत्वावरती जगत आलेले आहे. का अजूनही ती म्हणते की बाबा तुम्ही माझं काही करू नका, मी माझी करायला समर्थ आहे. आज 85 वयानंतर सुद्धा एखादी आई जर अशी बोलत असेल तर यापेक्षा अजून काय बोलायचं. म्हणून हे ईश्वराचं आम्हाला जे काही कार्य करायला मिळतंय, या कार्याला असेच आईचे आशीर्वाद राहो एवढंच मी म्हणन. कारण आईबद्दल बोलायला फार बोलता येतं, परंतु सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांचीच आई आहे. त्यामुळे फार फार छान या सगळ्या गोष्टी आमच्या दादांना
रडायला आलं त्या जेवणावरून. मला एक थोडासा मी जे काही शिकलो त्याच्यातला कुठेतरी मी ऐकलं होतं, कारण सेवा कार्यामध्ये अशी सगळे उदाहरणं असतात. जेव्हा श्रीकृष्ण सांदीपनी ऋषीच्या आश्रमात होते तेव्हा त्यांना सुदर्शन चक्र तिथेच मिळालं असं म्हटलं जातं. आणि मग सांदीपनी ऋषी कृष्णाला म्हणतात, जसं आपल्याकडे वेगवेगळ्या डिग्र्या असतात, तेव्हा कृष्णाने कमी तिथल्या कालावधीमध्ये अनेक डिग्र्या घेतल्या, म्हणजे अनेक विद्या घेतल्या. आणि त्या विद्या घेतल्यानंतर सांदीपनी ऋषी म्हणाले, मी खुश आहे तुझ्यावर, मी आनंदी आहे, तू माग काय मला मागायचं. तर कृष्ण म्हणतो की मी जिवंत असेपर्यंत मला माझ्या आईच्या हातचं जेवण मिळू दे. बघा, ते बरेच काय मागू शकले असते, परंतु कृष्ण सांदीपनी ऋषींकडून म्हणतात की मी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मला तुझ्या हातचं जेवण मिळू दे. म्हणून पूर्ण आयुष्य संपेपर्यंत देवकी जिवंत होते. आपल्या माहिती असेल तसं आमच्या दादांना असं आम्हालाही मिळालेले आशीर्वाद आहे की आम्ही दादांचे हे सगळं होऊन सुद्धा आईच्या हातचं आम्हाला अजूनही खायला मिळतं. हे आमचं फार फार मोठं भाग्य आहे. तर त्यामुळे अशा सगळ्या याच्यामध्ये आम्ही फार आनंदी आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये. असं म्हणतात की 1000 पौर्णिमा बघितल्यानंतर सहस्र चंद्र दर्शन होतं. तसं आमच्या आईचं वय जरी त्यावेळेला शाळेत टाकताना त्या जन्मतारखा नव्हत्या, हे नव्हत्या, ते नव्हत्या, तरी सुद्धा आमच्या आईनं 1000 पौर्णिमा नक्की बघितल्या असतील. आणि त्या अशा बघितल्या असतील की हे जे आमची मुलं करतायत, हे जे आम्हाला मिळालंय, त्याचा कुठेतरी देवाने त्याची हाक ऐकली आहे आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं. धन्यवाद.